यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध शिक्षणक्रम तळागाळातल्या लोकांसाठी विकसित करण्यात आलेले आहेत। मग त्यात मुंबईचे डबेवाले असू देत किंवा मोडकणी संघटना असू देत किंवा जाहिराती हे सकाळी वर्तमानपत्र जे विद्यार्थी वाटतात ते विद्यार्थी असू देत, या सर्व विद्यार्थी लोकांसाठी तळागाळापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून मुक्त विद्यापीठाची संकल्पना आम्ही राबवत आलेलो आहोत। आणि याचाच एक भाग म्हणून गावागावामध्ये तालुक्यामध्ये होमगार्ड संघटना आहेत। या होमगार्ड संघटनेच्या विद्यार्थ्यांच्या लोकांना देखील शिक्षणाची कास धरता यावी म्हणून कमीत कमी शुल्कमध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम लागू करावेत आणि त्यांनी त्या शिक्षणक्रमामध्ये भाग घ्यावा म्हणून विद्यापीठाने एक संकल्पना मांडली। या संकल्पनेनुसार त्यांना शुल्कामध्ये 100 रुपये जर शुल्क असेल एखाद्या शिक्षणक्रमाचे तर त्यांनी फक्त 25 रुपये शुल्क भरावे। एवढ्या कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांनी होमगार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेता येतो। त्यासाठी 3 गोष्टी विद्यार्थी लक्षात ठेवायची। पहिल्यांदा आपण होमगार्ड आहोत याची खात्री पटवण्यासाठी आपल्या मुख्यालयातून किंवा आपल्या कार्यालयातून आपण होमगार्ड असलेला सिक्का त्यांच्याकडून मिळवणं आवश्यक आहे। एक दुसरी बाब अशी की FY, SY, TY ह्या तिन्ही वर्गाला त्यांनी सलग अभ्यासक्रम घेतला पाहिजे। म्हणजे ज्यांनी यापूर्वी होमगार्डहून ऍडमिशन घेतलेले आहे त्यांना ही सवलत देताना थोडीशी अडचण येते। त्यामुळे फक्त या वर्षी जे ऍडमिशन घेणार आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी होमगार्डच्या विद्यार्थ्यांना 25% सवलत आम्ही देत आहोत। हा एक भाग। तिसरा भाग असा की होमगार्ड हे करत असताना तुम्ही सलग SY आणि TY ला देखील ऍडमिशन आपण घेणार आहोत आणि त्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत ही खोनगाटपणाची बाजू आपण या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे। हा होमगार्ड संबंधीच्या बाबतीत झाला। त्यानंतर दुसरी एक बाब महत्त्वाची मुक्त विद्यापीठाच्या दृष्टीने सांगण्यासाठी ही की या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी नापास होतात किंवा जे विद्यार्थ्यांचे काही विषय राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर 20 ऑगस्ट पर्यंत त्यांना पुनर्परीक्षा भरण्याचे फॉर्म भरायचे आहेत। ही गोष्ट लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे काही विषय राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्टच्या आत त्यांनी परीक्षेचे फॉर्म भरावेत आणि ते ताबडतोब विभागीय केंद्राकडे किंवा आपल्या अभ्यास केंद्राकडे जमा करावेत जेणेकरून त्यांना 20 ऑगस्ट नंतर हॉल तिकीट देण्याची व्यवस्था अशा विद्यार्थ्यांना करण्यात येईल आणि परीक्षा निश्चित करण्यात येतील। या 2 गोष्टी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना कळवण्यात यावं या दृष्टिकोनातून या प्रसारणाचा उद्देश आहे।